म्हणजे कोल्हापूर शहरातला सगळ्यात प्राईम एरिया याला आपण म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये रुईकर कॉलनी, शिवाजी पार्क अशा पद्धतीची ही सगळी सोसायटी आहे आणि अतिशय उच्चभ्रू वस्ती याला संबोधलं जातं. खूप सुशिक्षित सक्षम असे लोक या सगळ्या प्रभागामध्ये राहतात. सुदैवानं महायुती जरी झाली असली तरी या प्रभागामधील चारही उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे या निवडणुकीला सामोरे जात आहेत. खरं पाहता या प्रभागानं कायम भारतीय जनता पार्टीला साथ दिलेले आहे. पूर्वीच्या आमच्या विधानसभेच्या निवडणुका असू देत, लोकसभेच्या निवडणुका असू देत, हे लोक जागरूक आहेत. हे लोक भारतीय जनता पार्टी मोदीजींच्या कामावर प्रेम करणारे लोक आहेत. सध्याची परिस्थिती पाहिली तर या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10च्या 10 आमदार हे महायुतीचे आहेत आणि कोल्हापूर महापालिकेमध्ये सुद्धा आता महायुती झालेली आहे. समोर जे आता आमच्या विरोधामध्ये आहेत ते काँग्रेसचे लोक आहेत. काँग्रेसची कसल्याही पद्धतीची सत्ता राज्यात नाही आहे, केंद्रात नाही आहे. त्यांच्या जिल्ह्यामध्ये एकही विधानसभेचे आमदार नाही आहेत. त्यामुळं लोक हे विकासप्रिय आहेत. लोकांना विकास पाहिजे असतो, लोकांना डेव्हलपमेंट पाहिजे असते आणि डेव्हलपमेंट कोण करू शकतं तर महायुती करू शकते. एवढी कल्पना या सर्व कोल्हापूर शहरातल्या नागरिकांना आणि विशेषतः या रुईकर कॉलनी प्रभागामधल्या लोकांना आहे.